नमस्कार. आज आपण दत्तलीला या पुस्तकातल्या एका खूपच विलक्षण अनुभवाबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे श्री राजीव दत्तात्रेय मनोहर यांची. चला तर मग पाहूया कसा त्यांचा एक अगदी साधा सामान्य दिवस श्रद्धेच्या आणि काहीशा योगायोगाच्या एका अविस्मरणीय प्रवासात बदलून गेला. तारीख होती 25 जानेवारी 2014. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात काही तारखा अशा असतात, नाही का, जे आपण कधीच विसरू शकत नाही. श्री मनोहर यांच्यासाठी ही तारीख तशीच एक खास तारीख ठरली. आणि त्या दिवशी एका साध्या फोन कॉलने एका अशा प्रवासाची सुरुवात झाली ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. म्हणजे हा फक्त एक प्रवास नव्हता, तर असं वाटतं की जणू काही नियतीनेच सगळं काही ठरवून ठेवलं होतं. तर पहिला टप्पा आहे प्रवासाची सुरुवात. सगळं कसं सुरू झालं तर एका साध्या फोन कॉलने, ज्याने एका अनपेक्षित आणि खरोखरच अद्भुत प्रवासाचा पाया रचला. प्लॅन तसा अगदी सरळ सोपा होता. राजीवजींचे मित्र अमित यांनी फोन केला आणि माहूरला जायचा प्लॅन ठरवला. काय करायचं होतं तर रेणुका मातेचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्यासाठी तो गड चढायचा होता. आणि विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी सकाळी ते प्रवासाला निघाले सुद्धा. आता दुसरा टप्पा, दर्शनाची निराशा. म्हणतात ना, प्रत्येक प्रवासात काहीतरी अनपेक्षित आव्हानं येतातच. त्यांच्याही समोर एक असं आव्हान उभं राहिलं ज्यामुळे त्यांची सगळी आशा, सगळा उत्साह एका क्षणात निराशेमध्ये बदलणार होता. त्यांना जे वाटलं होतं त्यापेक्षा गडावरची चढाई प्रचंड कठीण होती, खूपच जास्त. म्हणजे अक्षरशः शरीरावर ताण येत होता, पण मनात एकच ओढ होती, देवीच्या दर्शनाची. मनात कल्पना काय होती की देवीचं एकदम शांत, निवांत, मनसोक्त दर्शन होईल. पण वास्तव अगदी वेगळं होतं. तिथे होती प्रचंड गर्दी. इतकी गर्दी की नीट उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. आम्हाला हवं तसं दर्शन झालंच नाही, या एका वाक्यातच सगळं काही आलंय. विचार करा, इतका त्रास सहन करून इतक्या अपेक्षेने आपण जातो आणि आपला मुख्य उद्देशच पूर्ण होत नाही, तेव्हा जी निराशा येते ना, तीच त्यांनी अनुभवली. आता तिसरा भाग, कारंजाकडे एक वळण. तर दर्शनाच्या निराशेने ते परत येत होते आणि तेव्हाच त्यांच्या प्रवासाला एक असं अनपेक्षित वळण मिळालं. एक असा निर्णय घेतला गेला जो त्यांचा संपूर्ण अनुभवच बदलून टाकणार होता. परिस्थिती अशी होती की ते निराश होते, भुकेले होते आणि पुढे काय करायचं हे काहीच सुचत नव्हतं. आणि त्याच वेळी अमित यांनी अगदी सहजपणे म्हणलं, चला कारंजाला जाऊया. आणि बस त्या एका वाक्यावर जास्त काही विचार न करता त्यांनी गाडी थेट एका नव्या दिशेने वळवली. बरं, कारंजात पोहोचल्यावर ते थेट गुरुमंदिरात गेले. आणि आता त्यांच्या मनात एक नवीन इच्छा जागी झाली होती. ती म्हणजे दत्त महाराजांची एक सुंदर मूर्ती शोधायची. आणि आता येतो ह्या कथेचा खरा क्लायमॅक्स, अपेक्षित मूर्तीची भेट. कारण इथून पुढे मूर्तीचा शोध घेताना त्यांना जो अनुभव आला तो खरंच अविश्वसनीय होता. पण इथेही अडचण होतीच. मंदिरात चौकशी केल्यावर त्यांना कळालं की मूर्ती मिळणं जवळपास अशक्यच आहे. का? कारण जो मुख्य मूर्तिकार होता त्याचं दुकानच त्या दिवशी बंद होतं. म्हणजे पुन्हा एकदा पदरी निराशाच येणार असं वाटायला लागलं. साहजिकच प्रश्न पडतो, आता मूर्ती मिळणार तरी कशी? सगळीकडूनच तर दार बंद होती, नाही का? आणि त्याच क्षणी एक चमत्कार झाला. जणू काही देवानंच पाठवलं असावं तशी एक अनोळखी व्यक्ती अचानक त्यांच्या जवळ आली आणि त्यांना थेट त्या मूर्तिकाराच्या घराचा पत्ता सांगितला. आशेचा एक नवा किरण दिसू लागला होता. पण थांबा, कहाणी इथेच संपली नाही. ते मोठ्या आशेने घरी पोचले तर तो कारागीर काय म्हणाला, अरे च्या, सगळ्या मूर्ती तर पॅक होऊन विकायला निघून गेल्या आहेत. म्हणजे असं वाटलं की फक्त काही क्षणांचा उशीर झाला. आणि मग तो क्षण आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. तो कारागीर आत गेला, एक मूर्ती घेऊन बाहेर आला आणि म्हणाला, अरे, तुम्ही कालच येणार होतात असं वाटत होतं. ही एकच मूर्ती आता आली आहे. विचार करा, जणू काय ती मूर्ती खास त्यांच्यासाठीच थांबली होती, त्यांचीच वाट पाहत होती. या अविश्वसनीय अनुभवानंतर अखेरचा टप्पा, अनुभवाची सांगता. एका वेगळ्याच समाधानाच्या भावनेने त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि त्या अद्भुत दिवसाचा शेवट झाला. चला एका नजरेत पाहूया त्या संपूर्ण दिवसाचा प्रवास. सकाळी प्रवासाला सुरुवात झाली, दुपारी दर्शनाची घोर निराशा झाली आणि संध्याकाळी कारंजामध्ये तो चमत्कार घडला, मूर्ती मिळाली आणि शेवटी रात्री 1 वाजता ती अनमोल मूर्ती घेऊन ते घरी पोहोचले. घरी आल्यावर त्यांनी पहिलं काम काय केलं तर ती मूर्ती देव्हाऱ्यात स्थापन केली आणि महाराजांना साष्टांग दंडवत घातला. अखेर त्यांच्या प्रवासाला, त्यांच्या श्रद्धेला फळ मिळालं होतं. ही सगळी गोष्ट ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्की येतो,
की जे काही घडलं तो निव्वळ एक योगायोग होता की त्यामागे काहीतरी अतूट श्रद्धा होती. खरंच, योगायोग आणि श्रद्धा यामधली रेषा नेमकी कुठे असते? कदाचित काही गोष्टी या योगायोगाच्या पलीकडच्या असतात. काय वाटतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?